थांब बरं बांधच कुरी ते मला गेल्यापासून थांब थांब काय राडा केला दुश्मना थांब 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 अहो बाबा 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 अरे काय बांध कोरलाय बाबा बाबा अरे दुश्मना तुला काय वाटत का बाप गेल्यापासून बांध कुरी तू हा अरे भाऊ काय झालं काय झालंय बांध कुरीच का ढेकळातून नाग निघल्यावर ठसायला आला का तुझं आपला काय नाही चाल बरं माझ्या आगावर धर चालेव चालेव वय अरे तुला जेलमध्ये घालितो त्याला जेलमध्ये घालितो घाल माझ्या अंगावून धर घाल माझ्या अंगावून मी जातो दवाखान्यात घाल घाल अरे भाऊ ये साईडला भाऊ कसं करतो भाऊ साईडला ये हा ये दरवेळेस अरे करून दिला का नांगरुदी परत ट्रॅक्टर भेटणार काय अरे आम्ही करायचं भीक मागायची का हे असली आमची भाऊकीला सारे वावर गेले ना मला काय लावलंय काय संध्याकाळी लावलंय हा अरे बांध काय सोपे आहेत का चल चल संध्याकाळी 90 सांगतो तुला नको टेन्शन घेऊ सर चल अरे तुला काय पेतर दिसलो का मी अरे पियाताडाचा नाही विषय पण कमन ते आलाय का गोगाला मिळलं जेवढा अजय देवगण सारखा आलाय तू घालच माझ्या अंगावर ट्रॅक्टर मी तुला बी फसितो त्याला बी फसितो आता भाऊ भाऊला का आपण तू कमन असं करतो रे कमून असं करतो माझी चल चल हो अरे 5-5 फुटाचे वावर घेता ना कवर घेता उतर बरं खाली तो कमरच मुडीतो उतर खाली भाऊ की आमची असली काय करावं त्यांना अरे भाऊ नांगरुदी थोडं तो ट्रॅक्टर घेतो पुढे राखो तुला टिपरू तुम्ही काऊन माझ्या रोजी रुटीच्या मागे राहायला लागलात ते बाहेर जा म्हणजे जातो की माझं मी अरे निघल्या मग लवकर बांधा कोरायला तुला पटत का मी काय ट्रॅक्टरवाला आहे ना मालक सांगत तसं ऐक नाही मला पायात घुंगरू बांधले नाच ना काम आहे माझं नाच म्हणल्यावर नाचलं काम आहे वय मग धंदा आहे माझा अरे तुला पटत का घरी असंच करी तू का बांधा कुरी नाही नाही मी तसं नाही करीत भाऊला काय आभार तुझा प्रॉब्लेम काय गप केला का कमन त्रास द्यायला लागला रे अरे भाऊ भाऊ बनू तू काय केलंय मी काय केलं वय मग अरे हे करी तू बांधा कुरी तू तू खायना का अरे चारी कोपऱ्याचे बांध तो कोरले तू तर हायला का पडीक आमचं तरी नांगरुदी काय आम्हाला नाही तुमच्या राजी लागून आमचं पडीक ठेवायची येळ यायची अरे कसं काय असं आम्ही इकून खाऊ ते ती इकून खाना बाबा एकदाच म्हणजे आमच्या डोक्याला तरी ताप नाही हो भाऊ इकायचं असलं काय रेट सांगा मी घेतो इकायचं वय हा तू याच्यासाठी आला का इथं अहो, तो माझं असं मुस्कड फोडलं पाहिजे कष्ट करून खातोय राव खाऊन द्या की माणसाला का- कष्ट करतोय मी कष्ट करून घ्यायचंय ना मला आता याला आणि ना तुला आणि निघा बरं आता लय लाड झाला तुमचा अहो, हे इकायचं नांगर फिंगर सगळं भांगारात इकीन हे बांध कोरायचे नाही म्हणल्यावर. भांगारात नको इकू बाबा गप की बस यायला काय तो त्रास दिलाय रे उगाच घे फोडीन तो डोक्स हाय का आता काय यांना बोलावं काय शब्द तरी आहेत का आपल्याकडे ह्यांना म्हणावं काय बा आता लक्ष्मीला कमून काय मला काय कळणार लक्ष्मीला माझी लक्ष्मी माझी घे बरं ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला तुला दाखवतो लक्ष्मी चला तिथं आहे ना मॅडम लक्ष्मी मॅडम दाखवतो तुला लक्ष्मी चल कशाला सांगत आता लक्ष्मी मॅडम एकदा त्या गाडीचे 4 चाकीचे पेपर नव्हते माझ्याकडे गाडीची किंमत काय अरे मग तुला पटत का हे बांध कोरायचे अहो मी आमच्या सारख्या गरीबाचे वय अहो मी धंद्याला आलोय मला सांगितलं मालकाने तसं करणं लागेल त्याच काय ऐका तू आता ते आहे पैसा मागचं अहो वावर त्याचं नांगरायचं त्याचं मग त्याचं नाही ऐकायचं कोणाचं ऐकायचं इज्जत घालायला लागला का माझी बिन तुझी बी का आपण भाऊ कितले अरे तू भाऊ आहे का माझा चुलत भाऊ असं नको करू तू येड्यावानी तुलाच भाव मग आणि बांध कोरायचं मला तुला नाही दिसलो का भाव अरे मग बांध कुठं कोरलाय बघ बरं तू एकदा काय लागा उगाच काहीतरी झ्याक्या आणतो काय काम अरे नाही मला. बाबो अरे बांध नाही कोरला भाई ए बाबा तुझं काय म्हणणं आहे बाबा तू एकदा उद्या 4 गावातले बोलितो सरपंच सगळे बोलितो इथं आणि काय आहे ते मिटून घ्यायचं मग आता तू मा कोण नाही बर का तुला आता सांगतोय बांध कोरीतून तू 5-5 फुट वावर घे तू हा संपलाय आपलं नातं संपलं आता ना आता संपलं तू काय भाऊ बिव नाहीये आणि त्यांचे वडील वारले की ती नातं संपलं तुमचं ती एक म्हातारा कायला मिळलं असं काय नको काय लागा अरे ते मरू काय झालं पण हे वावर माय नावावर आहे आता अरे पण त्याला जगवायचा ना तू हे दिवस नसते बघाय भेटले मला तू आला तुला बघा. काय पडलंय त्याच तुला अबाक काय केलं यांनी इकलं डोक्यात जाऊ नको. 8 एकर वावर इकलं आणि त्याच्यात नुसतं गोगल आणि कपडे बिपडे घालून हिंडतो इकडे आम्हाला लोकांना ठीक आहे, कडक तसं आहे. राहायची सवय बर का तुला बरोबर. सांगतो मी मला माहिती कडक राहावंच लागतं हा याच काय आहे? खिशात नाही दान आण मला बाजीराव म्हणा असं राहावं अरे लागतं. अरे तर रे नीट बोल जरा अहो नाही ती तसं म्हणावं लागतं हो ती राहावं लागतं कडक असं सांगतोय मी बाकी काय नाही बाकी काही नाही वय ए, अरे जरा का तू घरी ये. याला दापे हो कुठून आणला शेव ट्रॅक्टर वाला कोणत्या गावाचा आहे तिकडून लय लांब तुला राहिला. बघायची काय उत्तर बरा खाली काय दाखिदा तुला इज्जत काय बाया हे पोरांनी ना नको नकोच केलंय बाय आता ह्याला काय म्हणू सकाळ काय इज्जतीत नाही काढायच्या हे बांधा पोरायचं नाही काय? हा माझं मला ते सांग ना तसं काम करणं भाग आहे मला मालकाचं ऐकायचं नाही ए
काय म्हणणं काय हा या, काकू काय म्हणणं आहे तुझं हा होय हा? काय काय केलंय म्हणणं कुठे केलंय अरे हा? याला बघला कुठं काय? पोर- हा? तू आले का सोमडापणा कराय माझी आम्हाला नांगरूच द्यायचंय का नाही द्यायचं हा यांनी लय होय, त्रास दिलाय हा? ना. अरे तुझी तोड कराय तू काय म्हणतो तू तोड कराय सरा भाऊ केला तू नको नको केलं कशामुळे तू हिर भाजीत असतो रा हा होय म्हणणं चाललं ना तू कशामुळे तू हिर भाजीत असतो रा हा तुला नांगरून द्यायचंय का नाही द्यायचं एक सांग मला हा घेतो याला हा? मुस्कान काय रे, होय रे काकू? होय याला हा? तुला काय- तू काय रे तुझं म्हणणं आहे? म्हणणं चाललं ना खाली ये, काय खाली ये? हा ड्रायव्हर यार खाली आपलं उगा माणसाला वाटतं जाऊ दे मर ए ट्रॅक्टर चालू राहू दे ट्रॅक्टर चालू तू कर नांगरे हा? आहे. नांगरे तू जाऊ दे हा? घाला अंगावर. होय हा मोडीचे ना म्हणणं चाललं मोडीचे ना आलाय उगा त्याला. माझा आला काना मागून लागला तिकट व्हायला झालं तिकडं निघ तिकडं याचा चंकी पांड्या वावरात आहे मी हा म्हणणं चाललं ना बांध कोरायला मग नाही ना का माझ्या सासऱ्याने बी दिलंय ना हा म्हणणं चाललं माझ्या बी सासऱ्याने दिलंय ना काहीतरी हा? होय हा. काय काय माझी काय? म्हणणंच एवढाले म्हणलं बांधा ना. घेता? होय एवढाले बांधा बांधा वाटते घेतात का? म्हणजे वाटतच ना वाटतच अरे ना काय लाजच लय वाटायच्या एकटा तर, हा? झालं ट्रॅक्टर होय घेऊन तुला किती यायला. वाढू झाला यायला. तुमची काय म्हणतोय? तुझी गंमत बघायचं किती आता वाढू कुठे झाला हा? आपली कवाची भावकी कवा घालून? झालं कवाची कवा झालं हा? होय हा? होय किती वाढू झालं हाण, हाण, किती वाढू हाण झालं तुम्ही आहे. कवाची कवा झालं रे हा? नाही झालं, होय काकू. होय कवाचं झालं नाही, कवाचं झालं नाही, नाही, हा? नाही, रे बाबा, होय नाही, आणि चालले निघ. आता कसं होय. आईचा म्हणे म्हणून सोडून होय. दिलं. हा. तुला वाटलं झालं वय का नाही मेला हा दुसरं जर होय. कोणी असतं ना, हा. तर माई लेकाला कमरातून हा उचलून मोडला असता आता तू घेता. निघ अरे, जातो मला का तुला- अजून बी निघ होय. निघ होय होय. रे म्हातारी ही झालं तवाच काय नसेल बरं मेलं अरे असं आहे, आई म्हणून सोड आई सारखी म्हणून सोडून दिलं दुसरं कोणी असतं ना कमरत मोडीला असतं तो लेकाचं तो निघा तू का जा पळ झालं तवाच मेलो नाही बाय अरे भाऊ तुला काय नाव वावरव करून घ्यायचे होते अरे, काय तुझं मेलं ना बाबा मी खरं सांगतो प्रत्येक देवाला एक एक नारळ त्याला फोडीन. येऊदीच बाहेर तिकडं रोडला भेटला का बेदाम आली तो चल मी आहे ना जाऊ दे तू नांगर भाऊ काय काय नांगरायचं ते त्याला नांगर नांगर दादा लय झालं भाई उद्या बंदूकच घेऊन येतो गोळ्यात घालितो तुझा बापाचा वावर आहे वय बाप असतं चांगलं झालं असतं एवढं बाबा नसतं गेलं काय या चुलतीला करावा इकडं वाईटा आणला नाही या भावकीनी